नमस्कार मंडळी. तर काल काही आमचं जाणं झालं नाही पा घरी, तर अजून आम्ही सासरवाडीतच आहे. हे घर आहे माझ्या सासऱ्याचं. तर आज दुपारून जाणार आहे आम्ही घरी. तर चला सोनूची मम्मी काय करू राहिली पाहू. सोनूच्या मम्मीनं साड्या आणल्या पा विकत. या 2 साड्या आणल्या मी. हे कायसाठी आणल्या आता? मला एक बी साडी नाही राहिली घरी वापरायला. हा बाई मम्मी लगेच तू घडी काढली, जुनी होत्या त्या. तर या वापरायला 2 साड्या आणल्या. हा केवढ्याला बसल्या या? 1500 2 दिल्या. 1500 रुपयात 2. आता वाजले पा दुपारचे 2. सोनूची मम्मी आत्ताच साड्या घेऊन आली आणि इथे एक जाहिरात मिळालेली आम्हाला. तेवढी जाहिरात करून मग आम्ही घरी जाणार आहे. तर स्वामिनीला मामीजवळ आणि सीताजवळ ठेवून आम्ही आता जाणार आहे जाहिरात करायला. हेडगेवार हॉस्पिटलच्या पाठीमागे एक दवाखाना आहे तिथं. तर ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी सांगतो. नारेगाव छत्रपती संभाजीनगर ही सासरवाडी माझी. तर आम्हाला नेहमी जाहिराती येत राहत्या संभाजीनगरच्या, पण सोनूच्या मम्मीमुळं जे तर यायला जमत नाही. तर मग आम्ही काय करतो, कामात काम जाहिराती करत असतो. पहिल्यानं बी सोनूच्या मम्मीची ट्रीटमेंट इकडं होती, मग दवाखान्यात आलं की त्यासोबत जाहिराती करायच्या आणि तिच्या मम्मीला भेटायला आली ती की तवा जाहिराती करायच्या. असं कामात काम करायचो जाहिराती. तर हा प्रोझोन मॉल आहे पहा. इथं मी कामाला होतो मंडळी. इथं जवळजवळ 3 वर्ष काम केलं मी. आतमध्ये डॉमिनोज पिझ्झाचं आउटलेट आहे, तिथं पिझ्झा डिलिव्हरी बॉय म्हणून होतो मी. मग हळूहळू प्रमोशन होत 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 मी डॉमिनोज पिझ्झामध्ये मॅनेजर झालो आणि शेवटी त्यांनी मला गोव्याला ट्रान्सफर दिलं मॅनेजर करून. तिकडं 1-1.5 वर्ष काढलं मी, पण नंतर ते काही मला परत इकडं ट्रान्सफर करानाच, त्याच्यामुळं मग मी ते सोडून दिलं. तर आपण आलो पहा आता हे गजानन महाराज मंदिर आहे. हेडगेवार हॉस्पिटलकडे जाणारा रस्ता आहे. तर हे हेडगेवार हॉस्पिटल आहे पहा. याच्या बाजूलाच ओम नर्स क्लिनिक म्हणून दवाखाना आहे. त्याची जाहिरात केलेली आहे आपण अगोदर पण 2-3 वेळेस, आणि आज बी त्याची जाहिरात करायसाठी आलेलो आहे. आपल्याला इंस्टाग्रामला अशा जाहिराती मिळत राहतात, त्याच्यामधून 2 पैसे येते. त्याच्यामुळं यूट्यूबला जे आहेत आपण काही खोटं नाटक करून व्ह्यूज वगैरे आणत नाही. तर हा आहे बघा तो ओम नर्स क्लिनिक दवाखाना. तर हा नसाचा दवाखाना आहे मंडळी, आणि इथं फरक पडतो. आता मी माझं 6 महिन्यापासून येणं जाणं या दवाखान्यात. तर बरेच पेशंट आहे ज्यांना फरक पडला. तर हे एक पेशंट आलेलं आहे, त्यांच्या तोंडून ऐका तुम्ही. तुम्हाला काय प्रॉब्लेम होता म्हणलं? पायाला मुंग्या होत्या. हा, 2-3 राहून गेलं माझं ते. आता काहीच त्रास नाही? आता काही त्रास नाही. अच्छा अच्छा. कुठे राहायला? राहायला इथं हर्सुलाच राहतो. मला माझं थांबल्यामुळे मी आईला आणलं सोबत. आता आईला पण तो त्रास आहे. तर हे काका आपले सबस्क्रायबर आहे, आपलेच व्हिडिओ पाहून आलेले, आणि हा आई पण आपलेच व्हिडिओ पाहून आलेले आहे. आई कस काय आलते म्हणलं इकडे दवाखान्यात? पायामुळं. पाय दुखत आहे का? हो, या मेचक्या म्हणजे सांधे सांधे दुखत होते, मेचक्या दुखत होत्या, सुजले होते गुडघे. वते म्हणून राहिले म्हणजे आता नाही का? मग आता काही नाही. काही नाही? कस काय जादू झाली? आता डॉक्टर काय जादू केली काय माहिती. राहिले आता गोळ्या दिल्या, बाटल्या दिल्या. हा, इथं मालिश केलं. हाव का? हा, असं सगळं राहिलं. मी एकली आले परतुडावर इथं. परतूर? हो, जालन्याच्या पुढून तिकून? हा, पण मला सुधरण बस ना आल्या, रेल्वे आल्या मला सुधरते. हा हा. तर बरं येणीच गेली, पण म्हणलं आता घरला जाऊ तर चला. ही कितवी वेळ होती म्हणलं? ही 3री चक्कर आहे म्हणे. तर मला आता बरं आहे सगळं. पुढच्या वेळेस यायचं काम नाही वाटतं आता? आता डॉक्टर जे सांगते त्या गोळ्या घ्या. त्यामुळे मुलगी आणायची, तिला मणक्याचा त्रास येतो. अच्छा अच्छा अच्छा. हा, मला लय चांगलं झालं आहे. कोणाचं काय असो, काय पत नाही, पाणी नाही, काही खा काही राहा, फक्त काम करायचं, हालचाल करायची, मग चांगलं होतं माणूस. हा बरोबर आहे. मी 5 महिने झाले दुखत होतं, तर आता ह्या महिन्यात बरे मला. पण मी काम करीतच होते, उठून बसून सरकत जाऊन भाकरी करीत होते. तर मंडळी पहा, या आईला फरक पडला आणि आम्ही कुठे येईल पहा. हे ओम नर्स क्लिनिक आहे, हेडगेवार हॉस्पिटलच्या बाजूला, पंचवटी पावभाजी समोर. तर कोणाला काही पण आजार असेल, नसा संबंधित, गुडघेदुखी, कंबरदुखी, पाठदुखी किंवा काही पण असू द्या, तर तुम्ही डॉक्टरची येऊन भेट घेऊ शकता. तुम्हाला योग्य ट्रीटमेंट आणि मार्गदर्शन करतील ते, आणि फायदाच होईल. बरोबर आहे. धन्यवाद. तर जाहिरात करून निघालो पहा आता आम्ही वापस. तर आता वाजले पहा 5 आणि समूह आपल्याला जायचं आता. चालायचं ना आपल्या घरी? नाही मान मामाच्या घरात होतो. चालायचं नाही का? चालायचं नाही?
लय दास रे. काही याने वाटू राहिली तिकडे आहे ना. हा मामाची घरा वाटतं. मामाचीच घरी राहायचं आहे ना. दीदी आहे ना ती सोबतीला आता. हा आमची दीदी आहे ना सोबती. हा म्हणून ती यायचं नाही. पिलू दीदी वाट. ए पिलू चालती तो चालती बेटा आतूच्या घरी. कधी येते आतूच्या घरी. कधी येते पिल्या. इकडे पाणी कुणी बोला नाही कोणी. शमू तुला बोला नाही पिलू. तुला बोला नाही. नाही बोला म्हणतो. नाही बोला म्हणतो. काय झालं तू नाराज कोण झाली. तिला बोला नाही म्हणून. आता बा बेटा काय झालं. हो नो 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 हो नो 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 नो. ती म्हणते समोर नेऊ नका. आणि ही बी बोलू राहिली बा इकडे काहीतरी. नेऊ नका म्हणते. समोर नेऊ नका म्हणते. हा इथं ठेवा म्हणते समोर दिला. ते काय बोलू राहिली. बोलती ती काय झालं बेटा काय झालं. समोर दिली ठेवा असं म्हणते. काय झालं पिल्या. हाय पिलं. शमोदी दिला तुला चांगलाच नाग येतो शमोदी दिला. काय झालं बाई. आपण दोघे बोल राहिली ती दोघाकडे पाहू राहिली. हा ती आमच्याकडे पाहू राहिली. चाल बाई चाल. चाल पिल्लू. ए पिल्लू चाल बेटा चाल ग. चाल आमच्या घरी. तुझ्या घरी चाल. एकच हसत बाय ना. एकच हसत बाय. तर चला मग 5 वाजले. मामी निघतो आता. मग नाही उद्याच गावाला जायचंय. आवरलं का. आवरलेले. अय उठा चला घरी. आमच्या आरू झोप घेतली. अरुण आत्ताच. हा तिची झोप झाली. येतो मग निकिता. समोर जायचं नाही बघा. मामाच्याच घरी राहायचं म्हणते. त्या समुद्र राहायचं म्हणती. अगं आम्हाला उद्या गावाला जायचं नाही तर राहायला असतो ना. इकडे तुम्हाला बोलत नाही. समू नाही जायचं. मामीकडे राहायचं द्यायला आहे पिल्लू. मामी सोबत राहायचं ना. हा तर दीदी पण आली. आता एकट्या नाही त्या. तर दीदी पण आहे सोबत. आता घेऊन खेळणार आहे. नाही जायचं. काय 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 समोरला नाही जायचंय. काय बाई. मामाच्याच घरी राहायचं. तर ती ओळखती जरशी काय ना. ते काय मग मामीला ओळखते ना. हा पण पिल्लू. नाही ती नाराज झाली. तुम्ही घेतलं तर नाही मामीले बोलती बरं. मामीवर कोणीच नाराज नाही इथं ना. सोन्या ना आरू. नाही का? आता स्वामीनी काय माहिती. स्वामीनी पण नाही येणार. सोमू हसा एकदा. हसा एकदा. दीदी पण आहे सोबत. काय सम्राट. हसा वाटा. हसा एकदा. हसा अरे हसा एकदा. नाराज आहे का मामीवर. हसा एकदा. पिल्लू. हसा पिलू. काय बाई. चाल इकडे. मी इकडे हे काय दिसलो का. तू जास्ती ओळखी री. नाही जायचं ना पिल्लू. चालायचं का. ते काय निघली. पप्पा जाऊ. बरं घ्या चला. बरं उशीर उरायला. त्या पिशव्या पहिले. चला शिवांशी चल बेटा. त्याला म्हणता जाऊ नका. चला बाय. तर संभाजीनगरहून निघलो पहा आम्ही आता घरी. आरू झोप सुधरत नाही बाळा. नाही बाई झोप मग. तर आलो पहा आता आपण लगेच चौका घाटात. तर बघा इकडं किती मस्त छान निसर्गरम्य वातावरण आहे. आणि पुढं म्हसोबा महाराजाचं मंदिर आहे. ते पण दाखवतो तुम्हाला. तर हे पहा चौक्याच्या म्हसोबा महाराजाचं मंदिर. म्हसोबा महाराज की जय. आणि आता आलो पहा आम्ही घरी. झोपा झाला का बाई. झाला ना बाई. इथून तिथून झोपेल होतं लेकरू. झोपी तर आज अर्धी. हो का. तरी बी हसती ती. आहे ना. झोप बाई झोप. फॅन चालू करून देतो. हा बाई गावाला गेलती तू. गावाला गेलती असं. काल गेलती का बाई. मग काय चालू आहे मा. आता काही नाही. आता जेवण केलं भाऊ. आणि पोरील बोलल्या. जेवण झालं का. हा जेवण झालं. आता काय केली ती भाजी. भाजी केली. वरण घातलं होतं. कुठं. घरीच केलं. वरण केलं होतं म्हण ना. वरण केलं. आपल्याकडे तसंच म्हणते. वरण घातलं होतं. असंच म्हणते. आणि भाकरी बी घातल्या होत्या. नाही ना भाकरी केल्या होत्या. भाकरी केल्या होत्या. आज बाजारीच भाकरी आणि वरण अच्छा. आणि वांग्याची भाजी. ठीक आहे मग. हा जेवलो मग. तुम्ही जेवा मग आता. हा तर 8 वाजले पहा आता.
समूचं काय चालू आहे पाहू. काय चालू आहे बाई, काय चालू आहे म्हणलं. घेत नाही तुला कोणी. खेळू द्या मला थोडस खाली, कारण की तिथून हातावरच होती ती प्रवासामध्ये. तर म्हटलं जरा पाय बी मोकळे करून माझ्या हात जरा बरे होईल. ओ पिल्लू, ओ पिल्लू, असं वाटतं काही 2 दिवस गाडीत फिरू राहिली म्हणून. नाही म्हण घी. घे म्हण बेटा, घे. म्हणलं सोनूच पप्पा आल्यावर जास्त हे करते ती. मग ते म्हणते घे ग तिला उचलून. सोनू, मग आम्ही गेलो तर करमलं होतं का. ते पण चालू होते, एवढं नव्हतं करमलं. तर समोर ती सण बोलायचं, ती मस्त गप्पा मारते. एकटंच होतो घरामध्ये मी ना आजी. तर मग करमलं नाही आहे ना. कसा केला पेपर. मॅथचं तर लय भारी गेला बाप्पा आज. हो का. हो म्हणजे मला ते बाकी सब्जेक्ट पेक्षा जास्त पडून यावेळेस मॅथ मध्ये. बघू आता रिझल्ट लागल्यावर. हा, आणि उद्या माझा फेवरेट सब्जेक्टचा पेपर आहे SST चा. इतिहास, भूगोल, नागरिक शास्त्र. हा, काय चालू आहे मा. भाजी करते ना. काय याची भाजी आज. वरण घातलेले, डांगराची भाजी करते तोंडला. डांगराची भाजी आहे हा, आणि वरण लावेले. अच्छा, दाखव मला कशी कशी करते डांगराची भाजी. हा हा हा, दाखवते. सामान काढलं की. माळ घातली होती का रे देवाला. कशाची माळ होती आज. लिंबूनीची घातली होती. निंबुनीची. बघा सोनूच मम्मी, हा निंबुनीची माळ चालती का. हा ना, कशी आज समजा. अगं फुलाची माळ घालते ना. नाही नाही तसं नाही राहत आहे ना ग. चालते कधी कधी पानाची बी. चालती. लिंबूची म्हणजे लिंबाची घालते, लिंबाची. नाही, पालाची घातली. निंबुनीच्या पानाची. कशाची. अहो, फळ नसलं ना तर पानाची बी घ्या. देवीला लिंबाची माळा असते. तो केला का स्वयंपाक. जेवण झाले आमचे. झाले. बापरे. चला आमचे राहिले जेवण. उद्या गावाला जायचंय. आता तिला सांभाळून सांभाळून बॅग भरून ठेवते मी. तर डांगराची भाजी करून राहिली माय. हिरव्या मिरच्या आहे, हा शेंगदाणे हा, कुठले आणि मीठ. हिरव्या मिरच्या, शेंगदाणे आणि मीठ हा एवढं आबडधोबड कुटून घेतलं. हा, कढई ठुली. आता हे तेल टाकेले आणि हे टाकलं त्याच्यात. एवढंच सामान लागतं त्याला. त्याला लागतं का मसाला घेसाल, पण चालत नाही ना. उपवासाला. हा, जिरं मोहरी चालत नाही ना, लसूण. बरोबर आहे. तर तुम्हाला काय भाजी आहे. आम्हाला वरण घातलेला, ते वरणात फोडणी देते. आणि तोंडी लावायला हीच चालती मग. हा, ही तुम्हाला चालते ना, आम्हाला चालते. बरोबर. तर याला मस्त तळू द्यायचं. हा, आणि हे डांगर त्याच्यात टाकून द्यायचं. टाकून द्यायचं. तर आपलं तिखट तळलं पा. हा, ते डांगर टाकायचे. पाणी टाकावं लागतं गॅस. हा, टाकणं पडत जास्त. तर मंडळी, उद्या सकाळी आम्ही चाललो तुळजापूरला. 2 दिवस तिकडे जे आम्ही बऱ्याच ताई म्हणले की जाऊ नका बुवा. बाळला आणि म्हणून म्हणल्या ताई. हा, पण आम्ही जाणार आहे. मधीलाही गर्दी असली तर आम्ही बाहेरून दर्शन करणार आहे. कुलदैवत आहे ती आमची. आणि पाठीमागं आम्ही गेलतो बा तिरुपतीला वगैरे जाताना. तर देवाला म्हणलं होतं की मुलगी वगैरे होऊ दे. तर त्याच्यामुळं आता जाणार आहे. पण भाऊ, त्या अंजना म्हणली की सोयगावच्या आईला पाय पडून जाणून जाता जाता. तर मग उद्या सकाळी सोयगावच्या आईला जाऊ. हा, तिथून राजूरला जाऊ. तिथून आंबडच्या मत्सुदरी देवीला जाऊ. हा. आणि आणखीन मग बाकीचे देवधर्म करू आहे ना. काय म्हणजे मला हम्म. म्हणजे मी शिवकन्याला म्हणलं होतं तुला पोरगीच होईल. तर मी म्हणले म्हणे की सोयगावच्या पाय पडायला धाडीन घ्यायला. तर मग जाता जाता पाय पडून हा, आहे ना. सोयगाव जवळच आहे आम्हाला. हा, वाटतच आहे ना. 7-8 किलोमीटर. तर तिथं बी जाऊ. तर उद्यापासून पुढचे आमचे सगळे व्हिडिओ पहा. तुम्हाला दाखवतो आम्ही सगळं. आता जास्त पाणी टाकते. तर याला कलसून घेतलं मायनं 2-3 मिनिटं. मग थोडा ठसका व्हायला लागला तर आता पाणी टाकून शिजून घेणार आहे ना. मग हो. थोडंसंच टाकायचं पाणी. आता हे शिजलं की झालं आहे ना. हा, तर मंडळी, आता वाजले 9:15. आणि समूचं काय चालू आहे ते आता पाहू. समोसे घेतले हात धरून. ह्या समूचं लय अवघड होऊन बसेले. ताईला काही इलाज विचारा सोनू. तर तिच्या बोट चोखण्यावर जालिम उपाय सांगा. खरंच सांगा बाई ताई, मी तुम्हाला विनंती करते लगी. कारण की आता आमचे भाऊ आले होते. म्हणजे मी त्यांना भाऊ म्हणते.
तर ते म्हणे की जर अंगठा चोकाची सवय जर असली म्हणे ताई तर शाळेत बी गेलं तर लेकरू शाळेत शिक्षण सोडून ते बघ माग बसताना अंगठा चोकतो म्हणे. मला टेन्शन आलं लगे आता. तर तिचा पहिला इलाज करायचा आहे आपल्याला. कुठून सवय लागली काय माहिती, काहीच एवढी कळलं नाही. हुशार पोरगी आहे, कोणी बी नाव घेतं हिचं. हा का ग? त्या चालला वैसून जॉब चालला त्या गेला लगे. गेला लगे गेला लगे. अचानक तो जातो तोंडामध्ये. जातोच सोनूच पप्पा लगे. तर तिला माहिती का तिचं व्यसन लागलं त्या बोटाचं. हा आणि व्यसन कसं सुटणं अवघड राहते. ती तलप कशी तंबाखूची याची तशी तलप तशी पाहिजे आता. तलप लागली हिला. तिला दूध प्याल्यावानी होताई. हाव ना. काय ऐकती म्हटलं काय ऐकती काय असती पुन्हा. मी खरंच सांगू रे समू हस नको. चोखू नको ते बोट. काढ नको जोखून बड्या. काढ हे बोट. काढ बेट पप्पा बोलतो. काढ. पप्पा कशा राग येतो तुला. घालायचं नाही ते तोंडात. चिकटपट्टीला उगतो तोंडाला. आज काय कळतं तिला. आज काय कळतं तिला. हाव ना, पण नको सवय. हं? सगळं कळतं तिला. सोन्याला होती का बोट चोखायची सवय? नाही बाई सोन्याला नव्हती. नाही ना. नाही इलाच लागली सोन्याला बिलकुल काही सवय नव्हती अशी. समोरच कुठून लागली काय माहिती. तर ताई कमेंट मध्ये खरं सांगा की हिच्या बोटावर काय विलाज होईल की ही बोट तोंडात नाही घालणार. हा तर जालिम उपाय सांगा. आता सगळ्यात मोठं काम आहे आमच्यासाठी ते. लय मोठं काम आहे माय माग तर लय मोठं काम आहे बाई. मी तेच काम पूर्ण करणार आहे आधी की हिची सवय मोडणार आहे. बरोबर. मला आता लोक काहीच नव्हतं वाटत ताई, पण मला असं कोणी काही सांगितलं ना तर मग लय दिमागात बसतं माणसाच्या. बरोबर आहे. मंडळी आता वाजले रातचे 9:30. या जेवायला तर यायचे चालू आहे 5 जेवण. बरं नाही पोळी आहे डांगराची भाजी. आणि समूह खेळू राहिली इकडं. तर तिला मी सांभाळू राहिलो. म्हणलं की तुम्ही जेवण करा. लय भूक लागेल मला. हा मी नंतर फराळाचं करीन. हा तर आता उद्या आम्ही चाललो पहा तुळजापूरला. तिकडचे व्हिडिओ येत राहील तुम्हाला. व्हिडिओ छोटे छोटे राहील कारण बाहेर रेंजचा लय प्रॉब्लेम राहतो. बरोबर आहे. व्हिडिओ लवकर अपलोड होत नाही. तर आम्ही काय करायचो छोटे छोटे व्हिडिओ टाकायचो. छोटे टाकायचं हाय का नाही मा. आणि मायला काही नेत नाही. त्याचं कारण असं आहे की सोन्याची परीक्षा चालू आहे. म्हणून सोन्याला बी नेत नाही. सोन्याला बी नेत नाही. तर सोन्या घरी आहे. त्याचा डब्बा पुन्हा त्याच्यावर ध्यान ठेवणं आणि बऱ्याच गोष्टी आणखीन कोंबड्या आहे. परत कोणी येत जात राहतं. तर माय घरीच आहे. तर कमेंट करू नका की मायला नेलं नाही. बरोबर आहे की नाही. तर मायला बी घेऊन जाऊ आम्ही. तर मायला घेऊन शेगावला जाणार आहे आपण पुढच्या महिन्यामध्ये. पण सध्या तर काही मायला नेत नाही. एखाद्या बारीन जाईन मी. हा काय गेलतो मी बिन पण सगळ्याच फॅमिली जाऊ आम्ही. त्यामुळं आता आजी बी नाही येत. मग मी पण कसं राहू एकट्या घरी. बरोबर आहे. मला पण कोण डब्बा करून द्यायला पाहिजे ना. तर चला मग थांबू आता इथं. चला धन्यवाद. बाय बाय. बाय बाय.